मॉर्निंग नमिता. गुड मॉर्निंग. तुला उठायला उशीर झाला का? नमिता तुला बरं नाहीये का बाळा? चेहरा सुकल्यासारखा दिसतोय तुझा. शेवटी मी काहीही केलं ना तरी चूक माझीच आहे ना, कारण मला माझं बाळ नाही. मी कुठेतरी कमी पडल्याची भावना तुम्हा सगळ्यांच्याच मनात असते. अगं नमिता, म्हणून तर तो असा वागतोय माझ्याशी, धड बोलतही नाही माझ्याशी. सतत आशूचा विचार करत असतो, तिच्या प्रॉब्लेम्सचा विचार करत असतो, पण ते तो येऊन मला सांगत नाही. सगळं परस्परच चाललेलं असतं. हे सगळं मला कळलं पाहिजे, माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे धड सुचतही नाही त्याला. त्याला आता त्याचं बाळ मिळणार आहे ना, मग तो माझ्याकडे का लक्ष दे? नमिता अगं तू असा सगळा विचार कसा करू शकतेस? नमिता, तुला मूल असलंच पाहिजे असं आमचं कधीच म्हणणं नव्हतं. माझंही नव्हतं आणि शुभंकरचंही नव्हतं. तुझा हट्ट होता तो. आणि नमिता, असे निगेटिव्ह विचार कुठून यायला लागले ग तुझ्या मनात? हा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय शुभंकर बद्दल. अगं तुझ्याकडे दुर्लक्ष तर सोडाच, पण शुभंकरला उलट तुझं खूप कौतुक आहे. तुझ्या धैर्याचं कौतुक आहे. नमिता, हे बाळ तुझं म्हणून म्हटलं जावं यासाठी केवढा आटापिटा करतोय तो याची कल्पना आहे का तुला? मी फ्रेश होऊन येते. काहीही पटलेलं नाहीये हिला, पण असा तिढा नकोय व्हायला. आता कोण हिला समजावेल? शुभंकरशी बोलायलाच हवं, नाहीतर हे विचार नमिताचाच घात करतील. बिचारी पोर जीवाचा छळ करून घेते स्वतःच्या. पलाशर, काय चाललंय तुझं? प्रोड्युसर्स इथे मागे लागले डेटसाठी, तू कुणालाच डेट देत नाहीयेस. बरं, कुणाचे फोन रिसीव्ह करत नाहीयेस, डेट दिलीस तरी अर्ध्यातून निघून येतो. व्हॉट्स दिस? लोक तुला खूप प्रोफेशनल समजतात. अरे अशाने तुझी इमेज ढासळेल. या फील्ड मध्ये प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असतं, त्यामुळे प्रत्येकानं शहाणपणानं वागायला हवं. तू प्लीज मला शिकवू नकोस. मी तुला या इंडस्ट्रीमध्ये आणलं, इथले कायदे काढून मला माहिती आहेत. ओके फाईन, तुझं चुकत नाहीये असं तुला वाटत असेल तर फाईन विथ इट. नोबडी इज परफेक्ट यार. माझं चुकतंय हे खरं आहे, पण आता मानसिक दृष्ट्या मी कशालाच प्रिपेअर्ड नाहीये. आय एम फीलिंग टेरिबल. त्याचा सोक्ष मोक्ष तुला लावायला हवा. मीराला काय ते खरं सांगून टाक. नो. मालविका, दुष्यंतची बंडी बघितलीस का ग कुठे तू? बघाच कसं शोधते, ब्राऊन कलरची आहे, मिळत नाहीये ग. काल कुठे गडी घालून ठेवली ना देव जाणे. मालविका, लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलते मी, भिंतीशी नाही. आशु आत्याला फोन करू? कशाला? झाली पुन्हा सुरुवात तुझी? एकदा तरी आले ती तिथे, पैसे दिले आणि झाली मोकळी. अगं पण खरंच काम असेल ना तिला तिथे? हो,
इतकं कुठलं महत्वाचं काम आहे तिला की तुझे बाबा इतके आजारी असताना साधं बघायला सुद्धा आली नाही ती? ते प्रधान 4-5 वेळा येऊन गेले, पण त्यांच्या वागण्यानं मला नाही वाटत की अश्विनीला त्यांनी अडवलेलं असेल. काय नाही ग, प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला बरोबर शिकली ती. सगळी नाती विसरून गेले. आता आपण कुणीही लागत नाही तिचे, फक्त देणेकरी लागतो. तिचे पैसे कसे फेडायचे ना, आता हा विचार करायला हवा आपण. आणि तिचा विचार करणं सोडून दे आता. अभ्यासाला लाग. आई म्हणते तसं खरंच झालं असेल. आशुआत्या सगळ्या गोष्टी पैशात मोजायला शिकली असेल, म्हणून नसेल आली बाबांना भेटायला. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. माझी आत्तू अशी नाहीच आहे. नक्कीच नक्कीच ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल, म्हणून नाही आली ती. नाहीतर बाबांना असं काही झालंय म्हटल्यावर ती दूर राहणं शक्यच नाहीये. पण काय झालं असेल? असं काय झालं असेल की तिला येता नाही आलं? आणि किटी आत्याला पण माहिती नसेल, नाहीतर तिने निदान मला तरी नक्की सांगितलं असतं. काय करू मी? कसं कळेल मला? आता मला शोधून काढायला हवा तिचा प्रॉब्लेम. काय करतेस तू? ही अशी उभी काय इथे? मला सांग, तू ब्रेकफास्ट केलास का? तर बोल ना काहीतरी ग. काय वेडेपणा लावलायस तू? बरोबर आहे, मीच वेडेपणा करणार ना प्रत्येक वेळेला. कारण शहाणपणा, हा समंजसपणा, हा जो काही आहे तो फक्त आशूकडे आहे, माझ्याकडे नाही. तिचा मूड वाईट असतो कारण तिला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात रे. मला कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत? माझा मूड वाईट असतो कारण मी ठार वेडी आहे. जा शुभू, तू आधी जाऊन बघून ये आशूचा मूड कसा आहे. नीता, तू काय बोलतेस ते कळतंय का तुला? तू का समजावतोय शुभंकर मला? मला आता कळून चुकलं या घरात माझी काय किंमत आहे ते. मी आशूची प्रत्येक हौस पुरवली. तिची हौस पुरवण्यासाठी माझ्या हौसेला मुरड घातली ना. प्रत्येक वेळेला मी तिच्या सुखाचा विचार केलाय. पण माझं मन राखण्यासाठी तू तिला जराही दुखवू शकला नाहीस ना. कारण तिचे प्रॉब्लेम्स आता तुला तुझे वाटायला लागले. माझे नाहीत, आपले. नीता, ते आता आपले प्रॉब्लेम्स आहेत. ट्राय टू अंडरस्टँड. अगं, तिच्या पोटात आपलं बाळ वाढतंय. त्याचमुळे पुढे सिच्युएशन अजून कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायला हवेत. नाही शुभंकर, कारण तिचे प्रॉब्लेम्स नेव्हर एंडिंगच आहेत. आणि विशेषतः समीरच्या बाबतीतले ते तिचे तिने सॉल्व्ह करायला नको. आणि मला सांग, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात, दुःख कोणाला नसतात. मला नाहीये दुःख माझी, मला नव्हते माझे प्रॉब्लेम्स, पण माझ्या प्रॉब्लेम्सला मी सोल्युशन्स काढले. धैर्य दाखवलंय ना सरोगसीला हो म्हणून. तुझ्या आणि तिच्या बाळाला मी आता आपलं मानलंय.
प्रत्येक गोष्टीत मी असं वागले, पण तिने तुमच्या वादविवादाचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू येतात नमिता. शुभंकर, तुम्हा दोघांनाही 2 शब्द सांगण्याचा अधिकार आहे म्हणून बोलतेय मी. गेले बरेच दिवस बघते मी, तुम्ही दोघंही मनाने एकमेकांपासून दूर चालला आहात. डोळ्यांवर पोटं चढली आहेत तुमच्या, गैरसमजाची आणि दूषित दृष्टिकोनाची सुद्धा. कोणत्याही नात्यात, विशेषतः नवरा बायकोच्या, एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी प्रेमळ आणि स्वच्छच हवी रे. अरे डोळे सुद्धा आपण रोज स्वच्छ धुतो, तशी दृष्टी सुद्धा जाणीवपूर्वक मधून मधून स्वच्छ करावी. म्हणजे नाती सुद्धा नवी दिसतात आणि नव्याने दिसतात, आणि विनाकारण एकमेकांवर काढलेले ओरखडे सुद्धा. अरे बाप रे, हत्ती घोडे उंट तुंबर युद्ध झालेलं दिसतंय. चला बच्चे कंपनी, हे घ्या ब्रेकफास्ट रेडी. आई, बाबा पण बच्चे कंपनी? हो, बाबा पण वागतात ना कधी कधी लहान मुलासारखं, त्यामुळे बच्चे कंपनी घ्या. चला, गार होतंय ते, लवकर लवकर संपवायचंय. आई, आलेली हा गेम पूर्ण करतो. हो का? ठीक आहे. एक गंमत सांगणार होते मी तुला, आता नाही सांगत. आई आधी सांग ना गंमत. आधी ते संपव, मग सांग. देख रे. आई आता सांग ना. आज मी हॉस्पिटलला जाणार नाहीये. आज सुट्टी. ये आई, आज बाबांना पण सुट्टी आहे आणि मला पण शाळेला सुट्टी आहे. मग आपण कुठे जायचं? आज आपण भटकायचं मस्तपैकी, कुठलंही प्लॅनिंग न करता. हा, आपल्याला वाटते तिकडे जायचं आणि संध्याकाळी येताना बर्गर खाऊन यायचं. बाबा, आईने मला बर्गर खायला परमिशन दिली. कधी कधी चालतं रे, नेहमी नेहमी नाही खायचा. मग आपण मासे बघायला जाऊया. ओके, आज आधी पहिल्यांदा ॲक्वेरियम. आज मिहीर म्हणेल तसं पलाश. ओके डन. हळू हळू हळू. आई, मला असं वाटतं आजचा दिवस संपूच नाही. येस, करेक्ट आहे. पण आधी आपल्याला ब्रेकफास्ट मात्र संपवायचा आहे आणि मग पटापट निघायची तयारी करायची. ओके ओके. येस, चलिये. बस. आणखीन एक गोष्ट सांगू का तुला नमिता? आता मला काही सांगू नकोस. ऑलरेडी माझा मूड नाही. आज कधी नव्हे ते मा सुद्धा मला बोललेत. मा बाय द वे ते आहेत कुठे? नाही तर उगाच मला काहीतरी बोलायच्या. नाही ग, त्या बाहेर गेल्या. खरं तर काय झालंय सांगू का? शुभंकर पण ना हल्ली सारखा मी तर हायपर नको होस असं म्हणत असतो. माझ्या बोलण्याकडे नॉर्मली कोणी लक्षच देत नाही. मी काही नॉर्मल बोलते असा कोणी विचारच करत नाही. मी तर हायपर होते ना, मग तिच्या बोलण्याकडे कशाला लक्ष द्यायचं? कशाला मेंदू झिजवायचा तिच्या मागे? मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ह्या ॲटिट्यूडचा होतो. वर्षा, पुरे कर ना आता नमिता. मी काय म्हणते, तू त्यांच्या ॲटिट्यूडकडे दुर्लक्ष कर ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीत वाद घालत बसायचा का ग? म्हणजे मला असं वाटतं ना, मनात जी गोष्ट आली ना ती करावी आणि मोकळं व्हावं. सिरियसली, इट्स दॅट सिम्पल. पण म्हणजे मी शुभंकरशी बोलूच नको? अगं, तो माझ्यापासून लांब जातोय हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी.
आणि तू सरळ म्हणतेस त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, त्याच्याशी बोलूच नकोस. नमिता, अगदी तसंच नाही म्हणायचंय मला, पण मला काय वाटतंय, तू वाद घालत बसू नकोस ना. म्हणजे तू सतत त्याच्याशी भांडत राहिली तर तो तुझ्याजवळ येणार आहे का? तू भांडत बसलीस तर तो रोमॅन्टिक होईल नाही. हे बघ, आणि मी जेवढं शुभंकरला ओळखते, आय नो ही इज नॉट दॅट टाईप ऑफ गाय. आणि आशू एक सिंपल मिडल क्लास बॅकग्राऊंडची आहे ग. तर तू अजिबात चिंता करू नकोस. ट्रस्ट शुभंकर. तूच आता सतत आशू 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 करत बसलीस तर अल्टिमेटली शुभंकरही तेच करणार ना. यू हॅव टू डू वन थिंग. जरा पूर्वीसारखी राहा ना, छान राहा ना. बघ, हल्ली वरचेवर तू स्पाच्या अपॉइंटमेंट्स पण कॅन्सल करते. जरा स्वतःकडे लक्ष दे, मेंटेन कर. ओ दॅट रिमाइंड्स मी, माझी पेडिक्युअरची अपॉइंटमेंट आहे अँड आय एम गेटिंग लेट. जाशील ग, पण एक सांगू, तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटलं. फेर मैत्रिणी कशासाठी असतात. थँक्यू. आता मी लगेचच निशिताला फोन करते आणि तिची अपॉइंटमेंट घेते. आपण सांगितलेला मंत्र लगेच अंमलात आणते मॅडम. अँड सी द रिझल्ट्स. चल निघते मी, आता फोन करेन. बाय बाय, सी यू. हाय निशिता, आय एम फाईन. हाव यू? हो अगं, मला यायचंच आहे. नाही, हेअरकट तर करायलाच लागेल ना. हां, आणि मग तसंच फेशियलला जाईन मग. हां, दॅट वुड बी फाईन. ओके. हां, मग तू तुझ्या अपॉइंटमेंटची वेळ ठरव आणि मला SMS कर, चालेल. नो इश्यू. ओके, सी यू देन. बाय डिअर. बाय बाय. या. ताराबाई, अश्वत्या,